नमस्कार मंडळी. कसा वाटला जंगल कॅम्पिंगचा व्हिडिओ सांगा आम्हाला कमेंट करून. मित्रांनो, सबस्क्राईब नाही करू राहिले बाबा तुम्ही चॅनलले. आम्ही खूप मेहनत करतो हो. खूप एडिटिंग करावं लागते, खूप स्टोरी सुचा लागते, खूप मेहनतचं काम आहे. मित्रांनो, आमच्या एवढ्या मेहनतीसाठी तुमचं एक सबस्क्राईब करणं बनते. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कसे वाटत आहे जंगल कॅम्पिंगचे व्हिडिओ नक्की सांगा. बापा, आज पहिला दिवस होता आमचा. आता पाणी रप 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 पाणी आलं बापा जंगलातनी. सांगा काय करावं आता आम्ही. टेंट घेऊन बस झालं बाबा, बांधून घेतलं. मित्रांनो, मजेशीर व्हिडिओ आहे, पूर्ण व्हिडिओ पहा. आणि नवीन व्ह्यूअर्स आले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. पहा मग पूर्ण व्हिडिओ. बापा किती रपरपचा पाणी चालू झालं हो त्या बाई. किती रपरप पाणी चालू झालं. लवकर ये माय अंदर. सुनबाई लवकर ये अंदर, लवकर ये. लय पाणी उरायलं बापा. सांगा जंगल कॅम्पिंगचा पहिला दिवस, रपरप पाणी उरायलं. आणि त्या ये लवकर अंदर, अंदर ये लवकर माय. टेंटच्या अंदर येऊन जाय, लेवल येऊन जाशील. ये मला लवकर. हो आते बाई, आली. हे सामान घ्यायला गेलं ना बापा. हे ताडपत्री, हे आपले सामान आहे खाया पियाचं याच्यातनी. हे ओला होऊन जाईन ना. माय हो, अभय पहा किती आलं आता बाई. अभय पहा किती आलं. सांगा बाप्पा कसं करा. मी जाऊ काही सामान घ्यायले. मी येतो. थांब अनिता, थांब तिथंच. पोट्टी ये मा अंदर. अनिता लवकर अंदर ये. घे लवकर उचलू. अनिता आणते उचलून. थोडी ओली झाली बाई पोट्टी. ये मा लवकर अंदर. लय पाऊस येऊ राहिला बापा. अभय किती आलं व. सांगा ना माय, हेच अभय आलो. मला वाटलं नाही बापा एवढं अभय येईन म्हणून. पुरं पांढरं फटक दिसते अभय, पण पाणी किती आहे. इकडून अंधार होऊन येऊ राहिलं. नाही आता बाई, तुम्ही थांबा तिथंच. मी येते. तुम्ही ओल्या होऊन जासान. मी आणते सामान. बापा किती पाणी आलं जवळ आहे ना. सांगा आता बाई, आपण हे बाई ना आग पेटवली. हे असते का काय माहीत बाई. पाणी किती जोराने येऊ राहिलं. हो माय, कायची राहते बाई ना. हे आग इजूनच जाईन. सांग बापा, संध्याकाळी व्हायला आली. आता कसंच करावं बापा. कसंच करावं. डबल आग येतील का माय. आपण तर काढे नाही आणले हेचून. आता काय करता बापा, पाणी तर येऊ राहिलं. आता पाणी काय रोखू शकतो का आपण. आता कसं यात वाचायचं ते उपाय धुंडा फक्त. आता विचार नका करू. आता इजली बाई ना. अरे बापा, ते आग भिजून गेली. आता कसं करा बापा. आता बाई, हे तर आग भिजून गेली. सांगो माय, आग भिजून गेली. आता कसं करावं माय. सांग बापा, मोठ्या मुश्किल आग येत होती बाई ना. सांग आता संध्याकाळ झाली तर किती म्हटलं मच्छर चावतील. किती विचार पडला बापा आता. बापरे आजी, हे तर आग पण हिजून गेली. अकातच झालं बापा. आणि पाणी नाही थांबू राहिलं. सांगा, आणि जुही आणि कोयल पाणी आणण्यासाठी नदीवर गेले वाटते. अजून त्यांचाही पता नाही आहे. सांगा, रप 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 पाणी येऊ राहिलं. आता दोघीजणी कशा येतील घरी आपल्या टेंटवर वापिस, तेच विचार सुचत नाही आहे. सांगो बाई, मला वाटते आपण जायला पाहिजे पाहायले. दोघी पोरी भटकून गेल्या तर अकात होऊन जाईल. जंगल का कम मोठा आहे का हे. जंगल किती मोठं आहे. भुलल्या गेले तर अकात होऊन जाईन बापा. आता बाई, चालता का आपण जाऊ जुहिले आणि कोयले पाहायले. आता बाई ना, आपण त्यांना पाहायला गेलो. थांबा ना, थोडीशी वाट पाहू. नाही तर त्या येत असतील, त्या येतील टेंटवर. आपण चला जाऊ त्यांना पाहायले. अकात होऊन जाईन ना मग. आता एकट्या पोरीला सोडता येत नाही. आणि त्याला इथं जंगलचा एरिया आहे. सोबत राहावं लागते. जंगली जनावरं हे ते सांगता येत नाही. आणि टेंटमध्ये सामान किती आहे आपलं. कोणी आजूबाजूचं कोणी आलं काही चोरून नेलं तर आपण जाऊ यांना पाहायला तिघी जणी. आणि त्या या घरी इकडं टेंटवर या. मग किती आपत आली आणि ते डबल आपल्याला पाहायला जातील. यात बुद्धिमानी नाही अंत कला. मला वाटते थोडा वेळ आपल्याला वेट करायला लागेल त्यांचा. थोडा वेळ पाहू, अर्धा घंटा वाट. तर नाही आल्या तर मग पाहायला चाललं जाऊ. हो बाई ना आता बाई, तेही बरोबर आहे माय. आपण जावा पाहायला आणि त्यांना यावं टेंटवर. सांगा बापा, किती अकात झाला माय. आता आग बी विजून गेली आणि आपल्या जो सुक्या काळ्या नाही आहेत. आता कसं करा देवा. फक्त रक्षा करजा बापा. जुहीची आणि कोयलची सुखरूप त्या टेंटवर वापस आल्या पाहिजेत. हो बापा, तेही आहे. आता पोरीला सांगितलं होतं बापा की यारो मारून जाय. त्याला खडू देल आहे. खडून त्या यारो बनवत जातील. बरोबर येतील त्या घरी. मला माहीत आहे जुही बल्ली हुशार आहे. जुही नाही गापल हुशार आहे. ते पट्टी येते कोयले घेऊन. ते कोयल ते डफर आहे, गापल आहे. पण हे दिल्लीची आहे ना, शिकेल सवरेल आहे आणि चंठ आहे. माई जुही चंठ आहे. येते बरोबर वापिस. आता काळजी तर लागलीच बाई ना. आता वाट पाहिल्याशिवाय काही करू शकत नाही. येतील त्या पोरी बरोबर वापिस. नाही आला तर आपण निघून जाऊ तिघी जणी पाहायला त्यांना. हो आजी, तसंच करू. मला वाटते तोपर्यंत पाऊस पण सुद्धा कम होईल थोडासा. हो बापा देवा, थोडं पाणी थांबू दे बापा. थोडं सुचू दे आम्हाला काहीतरी. सांगा, आपण म्हटलं कम झाले पाहिजे तर अजून जरा द्या पाण्याले. अजून जरा नाही राहिलं पाणी. आता माय निशा पाहिलं बाई ना, पाणी चालू झालं.
आता कसं करतो हो बाई ना, आता कोई बांधता आपण खोपडी आपली, हां कोई बांधता. आता कसं करावं माय आता बाई, आणि ह्याचा तर पताही नाही अजून. हां या चंपाचा पताही नाही आहे कुठे गेली तर अजून. घुमू राहिली वाटते जंगलात नाही, हरपी गिरपी तर आपा देऊन जाईन ना. अजून या चंपाचा पता नाही आहे. म्हणजे आपण दोघी सासूनच बांधता का बापा शेल्टर, हे काय म्हणतात तो ते खोपडी बांधता का आपणच. आता एक खोलान बांधा, कोई काय करा बापा. या चंपाचा अजिबात पता नाही आहे कुठे गेली तर. आता इथं कॅम्पिंगला आलो तर सगळे कामं मिळून मिसळून करायला लागतात बाई ना. आता आपण दोघी जणीच करू खसरपणा. हे काय मोकाटी घुमत राहीन आणि आपल्या खोपडीतून राहीन काय. कुठे गेली काय माहीत ना मुखाटी, गावात घुमत राहते, ह्या जंगलात घुमू राहिली. एखादा घोषून घेईन ना मला भालू गेलो. ह्या चांबर हुसक्या हां किती बदमाश आहेत दोघी सासूना. मला बोलू राहिल्या, मी एवढ्या इम्पॉर्टंट कामाला गेली ती मला बोलू राहिल्या उलटून. आहे मॅटोनाच्या हो आई माय आल्या का हो. तुमचंच नाव काढलं तर आम्ही. हो माहीत आहे किती चांगलं नाव काढलं त्या माय. मी किती अर्जंट कामाला गेली ती. मी काय जंगल घुमू राहिले का बापा. मला काय भाव लागत नाही, भालो गेली तर एखाद्या पकडलं भालो ना मला. पण ते जाऊ द्या, हां बडबड नका करू. मी एकदम जबरदस्त खबर आणलेली आहे. आता बापा काय खबर आणली हो चंपा. अहो एवढी चांगली खबर आणली मी कंगुलाबाई आणि निशा. माय खबर ऐकसान ना म्हटलं तुम्ही एकदम बल्ले बल्ले होऊन जासान. सांग ना माय मग उशीर काय करेल चंपा. हां लवकर सांग ना. तुम्हाला माहीत आहे मी पता लावला. हां यांना कॅम्पिंग टेंट कुठं बांधला ते माहीत पडलं. म्हणजे आपल्याला आता काड्या करायला असा होऊन जाईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे, आपण कसं पहिले पाण्याचा शोध लावला, पाणी कुठं आहे, नदी कुठे आहे. नंतर इथं शेल्टर बांधायला आलो. इथं ऑलरेडी एक शेल्टर बांधलेलं आहे. हे खोपडी याच्या बाजूला आपण आपली खोपडी बांधू. म्हणजे कसं तुफान गिफान आलं, आपली खोपडी उडली बी, आपला टेंट उडलाही तर हा पक्का टेंट आहे ते आपल्याला. म्हणजे कमीत कमी पाण्यानं थोडं तर वाचू आपण. आणि नदी जवळ आहे. आणि तुम्हाला माहीत आहे का एक महत्त्वाची गोष्ट, जुही आणि ते कोयल त्या गेल्या पहिना नदीवर पाणी आणायला. आणि त्या पाणी आणायला गेल्या. जंगल एवढं दाट आहे, जंगल दाट आहे एवढं. आता त्या रस्त्या गिस्ता बोलू शकतात. आणि त्या बुडगीनं ते हे आहे की रत्नाजी तिनं सांगितली आयडिया दिली ती आणले की म्हणे रस्त्यानं जासान की नाही पाणी आणले तर एका एका झाडावर म्हणते ॲरो बनवत जा, म्हणजे त्याचं निशाण देत जा म्हणते. मग ते निशाण पाहता पाहता तुम्ही वापस येऊ शकता. तर बाई याच्यात कोणती मोठी गोष्ट आहे. तू माहीत पडलं ना कुठे बांधला त्यांना खोपडी त्यांची. तिथं परेशान करायला चांगलं आहे आपल्याला. पहिले आपली तर खोपडी बांधा आता. आई माय काही नाही, हे विलन बनवू शकत नाही ती सासू. काही नाही हो बाई. नाही हिचं नाव फक्त कंकुली आहे पण काही कामाची नाही ती सासू. एवढी मोठी खबर आहे म्हणजे दिमागात आलीच नाही गोष्ट अजून बडीच्या. सासूच्या नाही आली तर सुनीच्या तर आली ना. मला वाटते चंपा ते म्हणणं बरोबर आहे. मतलब जुही आणि ते हे कोयल ह्या गेलेल्या आहेत पाणी आणायले. ह्या बनवते ॲरो. आपण त्याचे उलटे ॲरो बनवून दुसरीकडे घुमून देऊ. नाही आणि ते ॲरो जे राईटवाले ॲरो आहेत ते पुसून टाकू. रस्ता कोकोड्या कोळे करून टाकू. म्हणजे त्या भेटकून जातील. आहे की नाही बरोबर. हे झाली की नाही गोष्ट चंपावाली. माझ्या आयडिया तेच आहे की यांच्या मागं मागं जाऊ, यांना फॉलो करू आणि एक आपण रुमाल घेऊ पाण्यानं आणि ते यारो पुसून टाकू. उलटे तुलटे यारो करून देऊ. म्हणजे हरपून गेला पाहिजे कुकडे जंगलात नाही. मग काय ते जंगल कॅम्पिंग करतील. जंगल कॅम्पिंग करता करता भुलून जातील जंगलात नाही. अरे वा 100% प्लॅन सक्सेसफुल आहे हा. चाल बाई चंपा लवकर. चालत्या एकूणच चालल्या त्या. आपण तर जंगल पुरं पाहून घेतलं. कुकडे काय आहे आपल्याला भेव नाही आहे. यांना काही पाहिलं नाही. ह्या बसल्या खोपडी बांधत. यांना काही जाच पलताल केलीच नाही आपल्यासारखी. तसं आपण पाणी पाहिलं, कोकण रस्ता आहे काय आपण सगळं पाहिलं म्हणून आपली खोपडी काही बांधली नाही. पण माय आपली खोपडी नाही बांधली का पाण्यात अवघडता आपण. आता बाई आपण इथं काय कॅम्पिंग एन्जॉय करायला नाही आलो. आपण त्यांची कॅम्पिंग खराब करायला आलेलं आहे. तुम्हाला समजते ना. तुम्ही सध्याची या शेल्टरमध्ये बसून जा. या खोपडीत नाही ते कोण आले की आम्ही बांधतो. जा बसून जातो मी. आम्ही येतो पटकन. चालो चंपा. चल माय लवकर. मला तर गुदगुल्या हो राहिल्या. जुही आणि कोयल भुलून जाते मी. तुमच्या खोपडे वापस जासान. तुम्हाला ना परत जंगल घुमवलं ना तर नावाची चंपा नाही. मला भल्ली मजा येते बाई. लय मजा येऊ राहिली मला तर आता. चल लवकर. सांग माया गेल्या ह्या मी राहिली आता अटकून. बसतो बाई ना आता यांची वाट पाहत. बापा ताई पाऊस तर खूपच वाढला बापा. आपण छत्री नाही आणली संग ना रेनकोट घेतलं. हो बे ना कोयल पाणी दवाडातच चाललं बे ना. सांग बाई ह्या मॅपासून मध्ये रस्ता समजून राहिला. मला वाटते पाणी हो ना हो नदी इकडेच आहे. कोयल नदी इकडेच आहे. आपण ह्या रोज करत आलो रस्त्यानं. आता ह्या झाड दिसू राहिला. ह्या झाडापासून आपण सट्ट्यानं घेऊ की ते ॲरो बनवून देतो पहिले. ताई खरं सांगते मला तर काहीच समजत नाही आहे. तुम्हाला तरी समजून राहिलं बाई ना. कुकडे जायला लागते कुकडे नाही येतं. मला काहीच समजून राहिलं माय. मला सगळं जंगलसारखंच वाटू राहिलं. मी फक्त तुमच्या मागं येते बापा जुई ताई. तुम्ही जिकडे जासान तिकडे येतो माय मी. करा बापा इकडे ॲरो. इकडं मागून तर करत आलोच आपण. चला बापा पटापट समोर ताई.
बाबा 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 पाण्याचा फोडचा आणखी वाढत चला बाबा ताई. चला माय पटापट. एरो बनवला नाही तर चला लवकर सटकन निघा बापा इथून. हो हो चाल. आता बाई आजी वाट पाहत असेल, त्याला काळजी लागली असेल बाई ना. एक तर आपण आलो जंगलात नाही इकडे पाण्याले, तेच पाऊस चालू झाला. चाल पटापट बनवून घेतला एरो, म्हणजे आपल्याला यायला आसाने जाईल. जंगलमध्ये फिरायचं आणि भटक्याचं काम नाही. पटापट एरो पाहिले ना तर निघून येता येते आपल्या रस्त्याने. या आम्ही तुम्हाला सही सलामत पोचू देऊ टेंटवर. तई न म्हणा बाई. या दोघी जणी भुलतील जंगलात फिरत बसतील. मग मजा आपल्याला. एरो पुसून टाकतो. हा चंपा म्हणतात चंपा मले, कोणतंच काम अधूर नसतं सोडत मी. पुरं करूनच राहत होतो. तुम्हाला इथं परेशान करायला आली ना मी. तुम्हाला अशी परेशान करून जाईन की तुम्ही बी तुमची नानी आठवण येईन तुम्हाला. अरे बाई ना इतकी खुशी राहिली ना मला की खूप खुशी राहिली. मोठी मॅडम बनत फिरते ना गावात नाही. हेडगावात शिल्लकची भाद्या तोंडाची जुही. काय समजते काय मी स्वतःले. तिला मोठ्या बापाची अवलाद आहो मी. लेच चातुराव लेच चालाक आहो. आता दाखव म्हणते चालाकी. हो ते रत्नाबुड्डी तशी, देवंतकालाही तशीच. सगळं घरदार खराब आहे. यांच्या संग असंच व्हायला पाहिजे. पळून टाकतो एरो. चल लवकर समोर समोर निघून जातील नाही, दिसतील नाहीत ते आपल्याला. काय जा चंपाबाई बराबर बराबर पुसून काय जा. उलचं बी पांढरं दिसलं नाही पाहिजे. मग त्याला हिंट भेटलीच नाही पाहिजे. पुरं मोडून टाका ते. हो हो पुरंच मोडतो मी. झालं दिसून राहिलं काहीतरी. नाही नाही बापा. चंपाबाई काहीच दिसून राहिलं. चला लवकर लवकर समोर आता. अगं बाई कोयल बघ भेटली नदी. दे बघ पाणी दिसते की तुला. अगं बाई ताई भेटलं पाणी बाई ना प्यायचं आपल्याला. चला बापा झालं आता. हा आखरी झाड याचा निशाण लावून दिला आपण. म्हणजे आपण आता घरी पटकन पोहोचू आपल्या टेंटवर. चला चला लवकर पाणी घेऊ बापा. त्यांना पण ताना लागले असतील. हां फक्त चायवरतीच आहे सर्वे. चला ताई लवकर चला लवकर. हो हो चल लवकर चल. हे भलं काम बी मी करून टाकतो. हे भलं काम आखरी मी करून टाकतो. बघ आता मी काय म्हणले निशा, हे आखरी एरो पण मिळून टाकते. झालं काम तर माम्यांचं आता. आता येईल मज्जा. चल बापा झालं. हां ताई आपला पहिला प्लॅन सक्सेसफुल झाला. आता या दोघी जणी भटकतात. भरा म्हणा पाणी आणि जाता कशा घरी तेच पाहतो म्हणा आम्ही. मजा येईल. चला चला लवकर. दिसलं नाही पाहिजे बापा यायले. लवकर पुसा चला लवकर. हो हो चांगल्यानं करू देन बाई ना. आखरी काम आहे नाही कच कच पुसू दे ना. चल बापा लवकर. निशा लवकर चल. येतील माय पाणी घेऊन. दिसलं तर भांडा फुटून जाईन आपलं. चल लवकर आपल्या खोपडीवर. आपल्याला बांधा लागते बाई ना खोपडी बी आपली चांगली. चल लवकर. हो हो चला चला लवकर चला. म्हटलं किती स्वच्छ पाणी आहे आणि किती सुंदर पाणी वाटत आहे. हो हो कोयल बघ ना किती स्वच्छ आणि निर्मल पाणी आहे. अगं बाई ताई आपण ओलं पण झालो बघा. 5 मिनिटं पाऊस थांबला आणि लगेच डबल चालू झाला पाऊस. हो हो चला आता बघ पाणी पुन्हा चालू झालं. कोयल तू लवकर पाण्याचा हंडा भरून घे आणि लवकर आपल्याला निघायचं इथून. आजी आत्याबाई आणि ताई आपली त्या टेंटवरती वाट पाहत असतील. अजून आल्या नाही. काळजी लागली असेल त्यांना. आता आपण एरो करत करत आलो ना म्हणून आपल्याला उशीर झाला. पण एक फायदा झाला ना आपल्याला. आता आपला रस्ता सरळ झाला. म्हणजे एरो पाहून पाहून आपण लगेच आपल्या टेंटवर पोहोचून जाऊ. हो हो ताई मी इथलं पाणी भरते आता. स्वच्छ आणि निर्मल. धारीतलं बघा किती छान वाहत आहे पाणी. अगं बाई मॅप पाण्यामध्ये पडला. मॅप वाहत चालला. मॅप ए थांब थांब थांब. इथं धारीमध्ये फास्ट चाललाय वाहत. मॅप चाललाय वाहत. अगं बाई ताई काय झालं. कशाला तुम्ही पळत चाललाय तिथं. ताई 1 मिनिट थांबा ताई. अगं कोयल बघ आपला मॅप माझ्या हातातून निसटला आणि वाहत वाहत चालला गेला. मॅप पाण्यात चालला गेला. अगं बाई ताई मॅप पाण्यामध्ये वाहून चालला गेला. हो हो बघ ना मॅप चालला गेला भाऊन. आता कसं करता आपण. आता आपल्या टेंटवरती पण जायचं आहे. हे देवा आता कसं बापा. आता तर काळजीच पडली मला. पण आपल्याला टेंटवरती वापस जायचं आहे. माझा मॅप आता कसं करावं. ताई जाऊ द्या गेला तर गेला मॅप. आपल्याला आपण एरो बनवून आलेला आहो ना तर आपण आपल्या टेंटवरती पोहोचून जाऊ. आणि तिथं आपल्याकडे फोन आहे तर आपण फोनवरून पण मॅप आणि लोकेशन पाहू शकतो. चला जाऊ द्या टेन्शन नका घेऊ. गेला तो मॅप पाहत. हो बाई कोय चाल लवकर मग पटपट चाल बाई. आता टेन्शन आलं मला. चाल लवकर आता रस्त्याने पटपट वाट पाहत असेल आपली. कोयल इथला एरो कुठे गेला. इथला एरो कुठे गेला. झाडावरती एरो आहेच नाही. आता कसं करावं आपण. एरो एरो कुठे गेला. कुठे गेला एरो. बापरे ताई एरो गायब झाला इथला. मला वाटते पाण्याने एरो मुळून तर नाही गेला. नाही ताई शुभ शुभ बोला बापा. शुभ शुभ बोला. आपल्याकडे तोच पर्याय आहे. आपल्या टेंटवर जाण्याचा तोच पर्याय आहे आपल्याकडे एरोमुळे.
आता कसं करावं कोयल? आता तर मला चिंता लागली बाई ना खूप. आता आपण टेंटवरती वापस कसं जाणार? मला तर खूप भीती वाटते आता कसं होईन आपलं? आता काळजी तर मलाही वाटत आहे ताई, पण काय करता, मला वाटते आपण टाईमपास न करता आपण सरळ सरळ इथून आता आपल्या टेंटवरती जायला निघायला पाहिजे. मला हे रस्ता आठवते एवढा. तुम्ही टेन्शन घेऊ नका ताई, टेन्शन घेसाल ना अजून आपण विसरून जाऊ. तुम्हाला आठवते का, हे जे झाड होतं या झाडाच्या या दिशेला आपण ॲरो केला होता, म्हणजे या साईडला राईटमधून लेफ्टमध्ये जायचं होतं आपल्याला. आठवते तुम्हाला? हो हो, मला तेवढं आठवते, कारण की झाड हे इथं होतं आणि हे याच्यापेक्षा लहान झाड हे या साईडला होतं. बरोबर आहे, म्हणजे ॲरो या साईडलाच होता. म्हणजे आपण इकडून आलो ना पाणी घेऊन, तर या साईडलाच ॲरो होता, अपोजिट साईडला. बरोबर बोलली तू, आपण राईटचं लेफ्टला जायचं होतं आपल्याला. चल लवकर, नाही तर पाण्याने दुसरे पण ॲरो मिळून जातील ना, तर खूप आपलं कामच होऊन जाईल इथं. एवढा घोर घन्या जंगलात नाही, एवढा पाऊस चालू, आपले खूप वांदे होऊन जातील. चल कोयल लवकर चल. ताई शांत राहा ताई, तुम्ही टेन्शन नका घेऊ. पोचून जाऊ आपण आपल्या टेंटवर पोचून जाऊ, काळजी नका करू. आपल्याला पाणी भेटले ना आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण पोचून जाऊ. चला लवकर चला, नाही तर तिथले ॲरो मिळून गेले ना तर मग आपल्याला प्रॉब्लेम होऊन जाणार. हो गं बाई कोयल, चल लवकर बाई चल. देवा मदत करा आमची, आम्हाला आमच्या सही सलामत आमच्या आजीजवळ त्या बाईजवळ पोचून दे. कसं बापा, मॅप बी पाण्यात पळून गेला. ताई भेटला का ॲरो? भेटला का? आपण बघा इथं तिथं घुमू राहिलो, आपल्याला दिशा भूल झाली ताई. आहे काही ते ॲरो या झाडावरती? मला हे झाडं थोडं जान पहिचानाचं वाटत आहे. बरोबर आहे, आलो का ताई रस्त्याने आपण? कोयल हे झाड ते नाही आहे, आपण गलत दिशेने आलो. आता एवढ्या गोऱ्या काळ्या जंगलामध्ये, हिरव्यागार जंगलामध्ये कुठं पाहू आपण ते झाडं ज्यालावरती ॲरो काढलेले आहेत? पाणी किती येत आहे, किती आबाई अंधारून आलो, आपले वाट पाहत असते ना आपल्या आजी. आते बाई इथं ते ॲरो आहेच नाही. ताई तुम्ही हे काय बोलत आहे? आपण या जंगलात हरवले की काय आता? सांगा आता कसं करावं आपण? एवढा पाऊस चालू, एवढं मोठं दाट जंगल, इथं जंगली जानवर वगैरे असतील. आपल्याकडे मॅप पण नाही, फोन पण नाही आहे, आणि आपण जे ॲरो बनवले होते ते पण दिसत नाही आहे. कसं होईन आपल्या आता? आपण आपल्या टेंटपर्यंत कसं पोहोचणार? आता कसं होणार मला पण सुचत नाही आहे. माझ्या एका चुकीमुळे मॅप पाण्यामध्ये वाहून गेला. आता कसं होणार? आपण आपल्या टेंटपर्यंत कसं पोहोचणार? कोयल आपण हरवलो वाटते या जंगलामध्ये. आजी वाट पाहत असेल, आता कसंच करा आपण? आता आजी पण नाही आपल्याकडे, आता बाई पण नाही आहे, सगळे वाट पाहत असतील. आता कसं करावं आपण ताई? आपण हरवलो या जंगलामध्ये, आपण जंगल कॅम्पिंग मध्ये आलो ना आणि हरून गेलो. खरंच म्हटलं चंपाबाई, तुम्हाला मानून गेली मी. मला यांचे असे तोंड पाहायचे होते, या जीवीला रडताना पाहायचं होतं. मजा येऊन गेली जंगल कॅम्पिंगची. मग चंपाचा प्लॅन कधी फेल नसते होत. चंपाचा जो बी हात मिळेल ना फायद्यात राहील. मी म्हटलं की नाही यांना चांगली रडवून मी, पाय आता कशा फटकल्या दोघी जणी. आणि बघा ना, सगळं म्हटलं आपलं लक किती चांगलं आहे, यांचं बॅड लक किती पक्का आहे. यांचा मॅप बी हरून गेला. आपल्याला ते टेन्शन होतं की मॅपद्वारे हे बरोबर घरी जाऊ शकतात. काही ना काही शक्यता असते यांच्या टेंटवर जाण्याची मॅपद्वारे, पण यांचा मॅप पण हरून गेला. म्हणजे यांचं नशीब खोटं, आपलं नशीब खरं. चला लवकर चंपाबाई, चला मस्त आता आपल्या टेंटवरती जाऊ, मस्त मॅगी वगैरे खाऊ आता गरम गरम. आणि ह्या इथं भटकत राहतात. तिकडं ते बुडी आणि ते अंधाकाला आणि ते अनिता यांच्या वाट पाहिजे, आणि ह्या इकडं भटकत राहतील जंगलात. नाही मस्त मजा येते यांची. चला आता मस्त आपण खाऊ पिऊ आणि मजा करू. ह्या राहतात इथंच. मला तर काहीच कळत नाही कुठे जावं, काय करावं. मला तर मुश्किल वाटत आहे इथून निघणं आता. कोयल आपण आपल्या टेंटवर आणि आपल्या आजीजवळ कसं जाऊ आता? त्या बाईजवळ जाऊ कसं? मला तर खूप काळजी पडली. आता तर देवाला प्रार्थना करू आपण. देवा प्लीज आमच्या आजीला आमच्याजवळ पाठवून दे. आजी आणि आत्याबाई प्लीज आम्हाला वाचवायला या प्लीज. हो देवा प्लीज, रत्ना आजीला पाठवून दे. आता आजीच आम्हाला वाचवू शकते. इथून दूर दूर जंगलापर्यंत मोठा जंगल दिसत आहे, झाडं आणि एवढा गार पाऊस, काही सुचतच नाही आहे. आता कसं होईल काय होईल आपलं? आता देवालाच आपला मालिक आहे. देवा प्लीज आमच्या आजीला पाठवून द्या, रत्ना आजीला पाठवून द्या आम्हाला वाचवायला. आम्हाला तर काही सुचत नाही आहे, सर्व जंगलसारखं दिसत आहे. आता रत्ना आजीच काय करू शकते. प्लीज आजी आम्हाला वाचवायला या प्लीज. हो आता आजी वाचू शकते. आपण घुमू पण खूप दमलोय आता. एवढा पाऊस चालू, सगळं हिरवगार जंगल, भीती वाटत आहे. देवा प्लीज आमची मदत करा, आजीला पाठवून द्या आम्हाला वाचवायला. आता आजी ढूंढू शकते आपल्याला. सांग बरं कसं झालं? मॅप पण हरून गेला आणि ॲरो मला वाटते पाण्याने पुसले गेले वाटते. पण मी किती डार्क केले होते आणि तिथं
पुरी सावली आहे, पाणी गेलं कसं काय त्या झाडावरती? थोडंसं पण नाही दिसत आहे ना. असं एकदम पुसल्यासारखं झालेलं आहे. आई आता रडू नका, आपलं आता सगळं देवावरती सोडा. आता आजी आली पाहिजे फक्त. आजी प्लीज आम्हाला वाचवायला या.